सुप्रभात मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण असा सुरू करतोय. सगळे बॅग पॅक करतायत. ही आमची गौरी ब्लँकेट घेऊन बुके घेऊन, काय माहिती कुठून आला बुके. या घरात उठली आहे, दुसऱ्या घरी झोपायला पुन्हा किटकॅट हरवून बुके घेतली. किटकॅट हा ब्लॉग बघून त्याला पण वाटलं शी देऊन अडवायचो. आता रोज किटकॅट देणार. तर आता आवरायचं. थांबा जरा 2 मिनिट थांबा. आवडायचं बोलताना तू सांगू नाही केली. मी काय तुम्ही नाश्ता करेपर्यंत आज माझं पटकन. किरीस गिरीस का गाना सुनेगा सुनेगा दिल ना दिया तो बोलो ना क्या किया ले बेटा दुनिया मैं भी अगर प्यार नहीं किया तो क्या. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपला कोल्हापूर ट्रिपचा डे 2. आता आंघोळ वगैरे करून आपण हॉटेलवर चालू आहे घरी, कारण याची आंघोळ बाकी आहे, हिची पण बाकी आहे आणि बाकी सगळे घरी झालेत तयार. आणि तसं थोडाफार आपण तयारी वगैरे करून निघालो घरी. घरून आजचा काय प्लॅन असेल अजून काय फिक्स नाही आहे. 2 देऊळ तर फिक्स झाले आहेत आणि त्यानंतरचं माहिती नाही का पन्हाळगडावर पण जाऊ. तर शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ब्लॉगच्या शेवटपर्यंत बनवून राहा. हॉटेलमधून निघूया तर घरी पोचलो आहे ते. घरून आता किती वाजता निघायचं माहीत नाही. दादाची आंघोळ वगैरे झाली की मग निघूया. तोपर्यंत रेस्ट आहे थोडा. नाश्ता पण करायला गेली, बेकार भूक लागली. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा निघालोय घरातनं. आत्ता चाललोय आपण ज्योतिबा मंदिराकडे. कोल्हापूरवरून बाहेर निघतोय थोडं कोल्हापूर साईडला, म्हणजे इचलकरंजीमधून ज्योतिबा मंदिराकडे जातोय आता. तुला संजय घोडावत माहिती असेल मित्रांनो. संजय घोडावत म्हणजे भारतातलं मिलियनर आहे, त्याचं घर आहे. फार्म हाऊस आणि हे पेट्रोलिंग पण त्याचं आहे. त्याची कंपनी म्हणजे स्टार म्हणून कंपनी आहे. मला बसमधून दिसायचं. जाम पैशाला म्हणून जाम पैशाला. आई शपथ, एका दिवसाला 3 रोल्स रॉयस घेतलेत भावाने. बेकार पैसा. आपण मागवला समोसा आणि दादानी मागवले मिसळ पाव. बघू आता इकडे कोल्हापूरला समोशाची टेस्ट कशी असते मला कळेल. गरम तर पट्टे आहे. मला थोडा वेळ द्या, जरा काहीतरी पोटात जाऊ द्या. मग एनर्जी येईल. नाही तर मी जरा शांतच आहे थोडा. काय नाही, काही शांततेनंतर तो कमबॅक येतो. कवर तर मस्त लागतं. ॲक्च्युअल ग्रेव्हीला कळेल. आहे चांगलं चांगलं आहे. तर पोटाला आपण थोडासा एक टॉपअप मारला आहे समोशाचा आणि दादाने मिसळचा, कारण सकाळी दादाने नाश्ता नाही केला होता काय. तर ते करू आता निघालो पुन्हा डायरेक्ट ज्योतिबा मंदिराकडे.
म्हणजे स्वर्ग. कोकण बोललो तेच. काही नशी इथे गाडी वरपर्यंत जाते म्हणून जास्त चढण्या नाही ना इकडे वरती, असं नाही, थोडंसं चढणं आहे. ते पण गाडी ऑलमोस्ट टॉप पर्यंत जाते. ते मंदिराच्या शिड्यांसारखंच चढणं आहे, बाकी काय असं सारखं नाही आहे. तर पन्हाळा एक असा किल्ला आहे ज्याच्यावरती 4000 लोकांची पॉप्युलेशन आहे. म्हणजे वन अँड ओनली महानगरपालिका ज्याला अख्ख्या भारतात ज्याला एवढी कमी हे असून सुद्धा लोकसंख्या असून सुद्धा महानगरपालिका भेटली. आणि किल्ल्यावरती राहणारी जी लोक अशी किल्ले किती मला तर वाटत नाही जेव्हा काय आहेत का नाही. बट इकडे महाराष्ट्रात जेवढे मी किल्ले बघितले त्यामध्ये फक्त आणि फक्त पन्हाळ्यावरतीच लोक असं राहतात. तिकडे हॉटेल्स आहेत, तिकडे विलास वगैरे आहेत. हां, ते काही लोक बोलू शकतात की ते चुकीचं आहे की दारू पार्ट्या वगैरे होतात महाराजांच्या किल्ल्यावरती. बट एक आहे, आता तो पार्ट आहे. नंतर असं म्हटलं जातं की जे धान्याचे कोठारे आहेत त्याला 3 नावं आहेत, 3 मुलींची नावं आहेत, बायकांची. त्याची स्टोरी अशी आहे की एकेकाळी ज्या राजा होता त्याला राज्यात त्याच्या अकाल वगैरे आला खूप जास्त. आणि त्यावेळेला त्याला एक बाबा वगैरे येऊन बोलला की त्याला माणसाची एक ह्युमन सॅक्रिफाईस द्यावा लागेल. त्यावेळेला ते पण लहान बेबीचं वगैरे, लहान बेबी नाही सॉरी, एक ह्युमन सॅक्रिफाईस द्यावा लागेल. येस, ह्युमन सॅक्रिफाईस द्यावा लागेल. ह्युमन सॅक्रिफाईससाठी काय करायचं कसं करायचं, कोण सॅक्रिफाईस देणार स्वतःचा, कोण बळी देणार स्वतःचा, आणि स्वइच्छेने असलं पाहिजे ते की मी काय करायचं. मग ढिंडोरा भेटला डायरेक्ट त्याच्यातनं की जो कोणी देईल त्याचं तो डायरेक्ट पुढचा त्याचा राजाचा हे होऊन जाईल, मुलगा किंवा उत्तराधिकारी वगैरे होऊन जाईल त्याचा, त्या राजाचा. आणि असा ढिंडोरा भेटला, कोणी ऍक्सेप्ट करायला तयार. त्यात मग त्यावढ्यात एक बाईचा आली, प्रेग्नेंट बाई होती. प्रेग्नेंट बाई झाली ती म्हणते, आणि तिचा नवरा नव्हता, तिचा नवरा गेला वारला होता. तिला म्हणाले की तिची अट अशी होती की माझ्या मुलाला तुम्ही हे करायचं, मग काय म्हणतात ना, राजा बनवायचं, माझं जे काय असेल ते तुम्ही दत्तक घ्यायचं, माझं जे काही मुलं असेल ते. तर राजा म्हणाले की यार बघ, मला जर मुलगा झाला तर मी त्याला उत्तराधिकारी करेन माझा, पण जर मुलगी झाली तर मी ती घेऊ शकत नाही, कारण की मुलगी एक जबाबदारी म्हणून असते. त्यामुळे त्यावेळेला तिने मग शेवटी डिलिव्हरी झाली तिची. डिलिव्हरी झाल्यानंतर सापडलं एक आहे की तिनं 2 मुली झाल्या, मुलं नाही 2 मुली झाल्या. आणि राजा सरळ बोलला होता की मी जबाबदारी घेणार नाही. मग ते ह्युमन सॅक्रिफाईस तिचा दिला त्या बाईचा, पण त्यासोबत तिच्या 2 मुलींना पण पुरलं त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्या 3 धान्याच्या कोठाऱ्या आहेत ना, त्या तिन्ही ती आई आणि त्याची 2 मुलींचं त्याच्या नावाने दिले आहेत. असं म्हणतात की पन्हाळ्याला थोडंसं हॉन्टेड पण आहे, हॉरर आहे थोडंसं, की कधी कधी रात्रीचं लोकांना तिकडे माणूस जळताना दिसलेला आहे. काही लोकांना काय ते स्टोरीज तर पसरलेलं आहे, पण असं म्हणतात. आणि ते पण कोठाऱ्याच्या इथे सापडतात त्यांना. काय मिळतो, रूमर्स आहेत की काय, रूमर्स आहेत की काय आहेत, खरं आहे काय रूमर्स आहेत की खरं आहे ते काय कोणी काय सांगू शकत नाही. तर मित्रांनो, आपण आता ज्योतिबा मंदिराच्या पायथ्याजवळ पोचलोय. प्रत्येक पर व्यक्ती 5 रुपयाच्या हिशोबाने यांना आपल्याला तो काय बोलतात तिकीट फेअर बोलू शकतो, तो द्यावा लागतो. यात्रा कर टूर टॅक्स. एक करून 5 लोकांच्या हिशोबाने यांना देऊ. ही लपायचा प्रयत्न करत होती पण नाही लपू शकली. अशा टाइप मध्ये आहे. अच्छा, गाडीचे 20 रुपये आहेत. हां, आणि मग हे 4च तिकीटं दिली.
एक फ्री. आणि ताई दिसली नसेल. ते बघा तिने असं टाकलंय डोक्यावर. त्यांनी 4च तिकीटं दिली आपल्याला, माहित नाही का, पण ठीक आहे. ताई चल जायचंय. हा ठीक. काढतच आहे व्हिडिओ. नीट काढत व्हिडिओ. काढू ये. चोली के पीछे क्या. आमची येतात आहे घरात. आज 2 आली आहेत. मम्मी तर तोडला ना. काकी नवीन बेबी सिटिंग चालू केली. आपण देवळाकडे तर आलोय आता आम्ही आलोय. आता. अरे वा. आता आम्ही आलोय ज्योतिबाला. मम्मीला सांगते इथे आहे मंदिर. ज्योतिबा व्हिडिओ बनवते त्याच्यात बोलते मी का नाही. तेवढी मी हुशार नाही आहे. कोण ओळखणार तुझा बोलली तरी काय फरक पडतो. बोलायला लाव रे तिला. तिला सांगतोय बोलायला. बघ बघ आणि बोल रे. मग काय बोलत राहता. हा बोल. ज्योतिबाला ताई फेमस होणार नको. हे मंदिर आणि थोडंसं चालत जावं लागेल. त्याच्यात निघू. मी आता इथं तुमचं जाऊन लागतो. इथे मंदिराजवळ तर आपण पोहोचलोय. एक जाम ट्रॅफिक आहे यार. गाडी बिडी तर घेऊन याल ना तिथे खूप सारं ट्रॅफिक आहे. इथे मंदिरात आपण आता पोहोचतोय. हे ॲक्च्युअल मंदिर. हा मेन गेट आहे. या मेन गेटच्या बाजूला तिथे चप्पल काढायला आहे. इथे या गेटपासून इथे बाजूला देवळाजवळ ही एक गोष्ट नक्की आठवणीने बघावी लागते. कारण शूज गेले ना तर लफडा होतो. त्यासाठी आता आपल्याला इथून इथे बाजूलाच एक आहे इथे शूज ठेवू आणि आता इथून जाऊ असं आपण पुढे. तर थँक्यू दादा शूट केल्याबद्दल. खाली ते लोखंडाचं आहे पाहायला लागेल. आतमध्ये हा कोणता दरवाजा आहे? पश्चिम ना. मेन दरवाजा. अच्छा हा पश्चिम दरवाजा होता ज्याच्यातून आपण आत आलोय. आणि हे पूर्ण गुलाबी साम्राज्य ज्योतिबा देवाचं. वा व्हेरी गुड. अरे क्रॉस नाही काढा मी. मला रोज मम्मीला पण लाव. तुला लावला त्याने तुला. तर मित्रांनो जसं तुम्ही आता बघितलं असेल आम्ही ज्योतिबा मंदिरात दर्शन तर घेऊन आलो. आता पुढे पुढे जायचं. आता जाऊया पन्हाळगडावर. पन्हाळगडाची जी आता तुम्ही थोड्या वेळ आधी स्टोरी ऐकलीच ना त्याच गडावर जाऊन तर भेट द्यायची आहे. भेटू आता डायरेक्ट पन्हाळगडावर. मित्रांनो अर्ध्या तासाच्या ट्रॅव्हलनंतर आपण आता पोचलो किल्ले पन्हाळ्यावरती. तिथे आपल्या गाडी ऑलमोस्ट वरपर्यंत येते आणि तिथे पार्क केली आहे गाडी. सगळे हॉटेल्स वगैरे. तर मित्रांनो आता आपण इथे पन्हाळगडाच्या थोडंसं आधी आहे तिकडे आलो आहे. एक दुकानामध्ये खायला भूक जाम लागली होती त्यामुळे त्या दुकानात खायला इथे पोचलं हॉटेलमध्ये. तर काकी एकदम लाईव्ह समोर भाकरी बनवत आहे.
खतरनाक टेस्ट असेल. एकदा आपण बघूया कसं आलं तेव्हा. 5 प्लेट, 5च्या 5 प्लेट मागवल्या. काय बोलतो? काय करू त्यांचा एक टेक घेऊ शकतो, छान येईल. बघूया. आपले भाकरी आणि ते काय आहे झुणका तर आला आहे. आपल्याला भेटते आपण टेस्ट करून बघूया एका साईडला भेटते कसा लागतोय. जी भरलेली वांगी म्हणून ती जी आहे टाकते म्हणजे एवढी सुंदर वांगी असते. आणि नदीच्या पलीकडे जे ग्रास असतं आणि त्या एक ग्रास जेव्हा खाते गाय वगैरे म्हशी वगैरे आणि त्याची जी बासुंदी असते ती वेगळीच आहे. त्याला पण जी आहे टाकते. रणवीर ब्रार मस्त आहे, मजा आली. काकी खूप कॉपरेटिव्ह आहे. कॉलेजचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. असे टेक घ्यायचे असतात म्हणून तर गेलो घ्यायला. मला पहिल्यांदा भाकरी आवडली. अशी क्रंची पण आणि अशी सॉफ्ट पण आहे. ठेचा तिखट मस्त म्हणजे फाडेल एवढा आहे की नाही, तेवढा फाडेल एवढा नाही नुसतं खाऊ नको ना, त्याचं होतं म्हणून तो दही दिले. कशासोबत खाऊ? झुणक्यासोबत ठेचा टाकून खाऊ. हो. असं पण खाऊ. तर मित्रांनो आता आपण आलो आहे पन्हाळा गडावरती. हा आहे 3 दरवाजा. म्हणजे हा 3 दरवाजे दिले आहेत म्हणून 3 दरवाजा नाही, त्याच्या पुढे पण अजून काही काही स्टोरी आहे ती दादाला माहिती आहे. तर जस्ट पोचलो आहे, फक्त सांगतो आहे. आपण कुठल्या तरी पाठरासाठी चाललो वाटतं. असा एक थोडा अटकणारा असा रस्ता आहे. कुठल्या रस्त्याने चाललो मला समजत नाही, पण चाललो आहे. हळू. तिकडे अरे आता आपण ॲक्च्युली आपल्याला बघायचं सनसेट. शिट. एकदम सुंदर असं दृश्य इथून दिसतं. हे समोर दिसतंय आपलं कोल्हापूर. हां आता आपण जाऊया एका दरवाजाच्या वरती बघूया असं दिसतंय. पुढे थोडा वरून कसा दिसतो आपल्याला फुटेज कळेल. एकदम बारीक असा रस्ता आहे.
दिसतोय का? दिसतोय आहेत ना. दिसते हा. काय मोठ्यात मोठा अँगल कॅप्चर करायचा. हा एक किल्ल्याचा आहे आपला एक छोटा पोर्शन वाटतोय, म्हणजे आता इथे खाली सगळे गाईड वगैरे दाखवत आहेत, पण इथून व्ह्यूसाठी एकदम प्रॉपर आहे. व्ह्यू क्लास आहे इकडे. हे थोडंसं पाठवून वगैरे यावं लागतं वरती, तर तेव्हाच आपल्याला असं काय बघायला मिळेल. नॉर्मल आपण सगळे जे येतात बघायला त्यांच्यासारखं त्याच रस्त्याने येत गेलो तर आपल्याला हे दिसणार नाही. थोडा वेगळा वाकडा रस्ता पकडावा लागतो, तेव्हा जाऊन हे दृश्य बघायला मिळेल. तर आपण पाहू शकतो इथे 5 पर्यटक आले आहेत पन्हाळा किल्ला बघायला. त्यामध्ये हे अनोखे फोटोज कॅप्चर करतात आणि व्हिडिओज कॅप्चर करतात. त्यामध्ये एक आहे जो वरती ते एक त्याचा सिनेरी बघत बसलं आहे एक अशा सुंदर अशा ठिकाणावरनं, आणि सूर्याचा फोटो काढतात असं आपल्याला हे आत्ताच्या सध्याच्या सूत्रांवरनं कळालं आहे. तर आत्तापर्यंतच्या तुर्तास माहितीबद्दल एवढंच मी सांगतो. कॅमेरामन अमय राऊतसोबत निनाद साटम, जी24 तास. इकडे आता आपण फिरतोय वगैरे त्याच्यावरनं समजतं आहे की वेळ आणि वय हे एकत्र वाढत आणि वाया जात आहे. त्यापेक्षा वेळ काढा, मित्र जमा करा, जर मित्र नाही आले तर एकटा. पण गड किल्ले, निसर्ग किंवा असं समुद्र साईड, कोकण, ही सगळी गोष्टी फिरा. कारण एकदा ते निघून गेलं ना तर नंतर नाही मिळणार. पैसा परत येईल, पण वेळ आणि वय हे पुन्हा नाही मिळणार. त्यामुळे आत्ताच वेळ आहे. बॅग भरा, जे आहे ते पैसे जमा करा, जे सोबत येतात त्या मित्रांना घ्या आणि नुसते फिरा. इकडे तेव्हाच्या काळची पोरं कसले पकडापकडी खेळत असतील ना याच्यावरनं. या रस्त्यावरनं नुसते इकडे तिकडे नुसती पळापळ. म्हणजे या खिडकीत नाही आहे त्या दरवाज्यातनं बाहेर जा, त्या दरवाज्यात नाही आहे त्या खिडकीतनं बाहेर जा. कसली मजा असेल रे तेव्हा बाई. खतरनाक एकदम. काय बनवलं आहे तिथपर्यंत. मोठी होती, छोटी होती. हां बरोबर आहे. एवढ्याशा दरवाज्यातनं कशी जाणार नाही तर प्रत्येक वेळा थोडी वाकणार. महाराजांची हाईट जास्त होती, ते त्यांच्यापेक्षा वर होते. अरे नाही, हे त्यांच्या आधी बांधलं असणार ना. कोणाला कोणाला कॉम्प्लेन मिळालं? तुला धरून शोधून मारतील लोक. पोरांची पिकनिक आली आहे. चल ए दादा, एवढ्याच लगेच नव्हतं चालायचं. मन चाललंय तिथं पण स्वतःला मागे आली. चल म्हटल्यावर लगेच निघाली. ओमनी आवाला दरवाजा बघा, असं वाटतं एकदम नवीनच लावलाय ना. बिजागर जाळी बिळी कायच्या काय मेंटेनन्स होतं रे. बाप रे बाप. हे ॲक्च्युली धान्याचा कोठार आहे, त्याला अंबरखाना बोलतात. हा ओरडला अप्पू.
हे उद्या आहे रे 25. देश काय हे पण एक दुसरं धान्याचा कोठार आहे. हे तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, आता दिसत असेल. हे दुसरं धान्याचा कोठार आहे. इथे तेव्हाचे लोक हे तांदूळ, ज्वारी, बाजरी वगैरे भरून ठेवायचे. केवढं मोठं आहे. आत्ताच्या टाईमचे लग्नाचे हॉल एवढे असतात. चला अच्छा. आणि हे तिसरं कोठार आहे. हे कदाचित थोडं हां ह्याच्यामध्ये बॅटचा आवाज आहे बोलतो. बॅटमॅन सिरीजचा कोठार आहे. सिरीज बॅटचा आवाज आहे. हा बॅटमॅन सिरीजचं कोठार आहे. ते बघ ठेवले खरोखर. हे बघ इथे धान्य ठेवलंय. इथे धान्य ठेवलंय इथे धान्य. हे बघा माहिती तिला. हे कदाचित ना डेमोसाठी असं दाखवलंय की त्यावेळेला असे ठेवत असतील. अरे त्यावेळेला कदाचित ते असे ठेवत असतील. इथून असा बाण मारला तर आगीचा इथून काय भाऊ काय बोलला. ते आल्यासारखं वाटलं मला. वटवाघळाचे आवाज आहे. इथे वटवाघळाचा आवाज येतोय कंटिन्यू. तेव्हा तेव्हा थोडंसं दिसत असेल. हे सिद्धेश जास्त पुढे नको जाऊ. ते आले ना बाण मारायला पण नाही ठेवणार. मग ते लोक बाण मारतील. तू बाण मारशील, लोक काय मारतील लक्षात ठेव. चला इथून टायमावर बाहेर असलेलंच बरं. फास्ट आहे बाबा. आपण आता जाऊया बाहेर. मोबाईलला चार्जिंग नाही एकतर. इकडे ते ज्वारी ठेवायचे. तर हे ते ज्वारी घेऊन जाताना पहिले धुवणार ह्याच्यात, मग ज्वारी घेऊन जाणार. मग ते पहिले पीठ द्यायला त्यांना धुवणार नाही सॉरी ज्वारी नाही, हे तांदूळ धुवत असणार. भात लावायच्या आधी तो धुवणार ना. हा काय माझं तुझं माझ्याकडे नाही. तुला यायचंय मग ये ना. तर 1 मिनिट आलो. अरे फक्त ओरडू नका रे. उद्या मला बलिदान द्या. त्याला हात धर. 1 2 3. पाय लाव त्याला डायरेक्ट. तुला ओढणार आहे तुम्ही. पाय लाव त्याला डायरेक्ट. हाईट काय लहान आहे. अरे त्याला पाय लाव ना विशू. पाय लाव खाली. ह्या दगडाला पाय लाव, येशील वर फटाफट. हा हात दे. त्याला पकड फक्त. लागलं दिलं जाऊ दे. काय जोरात लागलं. जोरात लागलं. तू उचलायलाच देत नव्हतं. होय लागलं का. मेंदूला मार लागला. लागलं का. मेंदूला मार लागला. जोरात लागलं नाही ना. ठीक आहे मग थांब आलो. तुला उचलला असता. आपण वरती जाऊन बघूया काय आहे सीन. त्याला सांग. ओ पूर्ण स्लोप आहे. एक कोठार अशी होती वरना. इथे वरती तिकडे योगा क्लासेस चालू आहेत. ते आराम म्हणतात. तेव्हा तिथे योगा क्लासेस चालू आहेत. या दोघी कुठे गेल्या. हा इथे. थोडं पुढे जाऊन असं चालून येऊन बघूया धान्याच्या कोठारामध्ये नक्की धान्य भरत कसे असतील. इथे कुठेतरी एंड आहे बोलतो, पण जाऊन बघू तसं आहे की एंड कुठे आहे नक्की. अच्छा इथेच एंड आहे. ओके. आणि हे पूर्ण स्लोप आहे हा मित्रांनो. असं समजू नका की हे नॉर्मल आहे. हा पूर्ण स्लोप आहे. हे थोडं ट्रिकी होतं तर तुम्ही लोक ट्राय करू नका. हे आम्ही
आम्ही हे एक्सपर्ट असल्यामुळे आम्ही केलं. मला पण नाही म्हटलं हे आम्ही एक्सपर्ट असल्यामुळे केलं. तुम्ही लोक डायरेक्ट करू नका. मी जर मला जर नाही भेटला असता आणि जर नाही असेल अवघडच आहे. मी जातो तिकडे. आणि मी उलटा करतो, उलट अजून जातो जास्त. हे बघा दादा, व्हिडिओ चालू आहे. थँक्यू. या दोघी कुठे गेल्या? हा इथे गेल्या. मजा आली. ही ॲक्च्युली पन्हाळा किल्ल्याची माहिती आहे मित्रांनो. म्हणजे तिन्ही भाषेमध्ये आहे. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल ना तसं तुम्ही पॉज करून वाचा. आमचे पुसाटी बुरुज बघायला निघालो तर होतो. काहीतरी एक रस्ता मिळाला आहे मध्ये. हे बघा तिथे, बघ तिथे शॉट. ए आलं. ते काहीतरी पुसाटी बुरुज म्हणून आहे तिथे. कधी असं झालं असेल की मी जे समोरचाच का दाखवते जास्त वेळ, तर फोन लावला ॲक्च्युली चार्जिंगला त्या पॉवर बँक सकट, त्यामुळे असं दाखवायला लागतं मित्रांनो. सगळं एकत्र एका दिवशीच नाही केलं मी. अवकाश संशोधक अमेय राऊत आणि विशाखा ग मुंडेकर. मुंडेकर काय? अवकाश संशोधक. विशाखा मुंडेकर चंद्राचा अभ्यास करतात. हा ना, पकडाडे काय मस्त मोठा मोठी जागा आहे. हिल्स घालून तिला पळायला सांग ना इथून. कोणाला? कशाला रे? कुठे? खूप सुंदर दृश्य आहे ॲक्च्युली. ते काचेच्या बिल्डिंग पासून दूर ना. खरंच त्या सिमेंटच्या जंगलापासून लांब हे जंगल आहे ना, फिरण्यासाठी एकदम प्रॉपर आहे. खूप छान वाटतंय तिथे. इंडिगो, पिंक, लाईट पिंकिश, ऑरेंज. परत सांग सगळे कलर. ब्लू हा, नंतर इंडिगो, मग इंडिगो, नंतर थोडा पर्पलिश, मग पर्पलिश, थोडा पिंक, मग येल्लोइश, थोडासा आणि नंतर मग ऑरेंज. आंबा डायरेक्ट. काय सुंदर. ह्याला म्हणतात 7 रंग. का मम्मी? रेड, ग्रीन. अच्छा, हा अजून एक आहे. घरून बघतोय. इथे कसं तलाव मिळालाय मित्रांनो. त्याच्यात चालत होतो आणि ॲक्च्युली बघा इथे फक्त आम्हीच आहे. लांबपर्यंत कोण नाही, फक्त आम्ही जाण्याचा चालत आलो तर इथे एक तलाव मिळालंय. हे काय तलाव आहे? तलावात गोडं पाणी असणार ना. एवढं वरती म्हणजे जवळपास आपण ना समुद्र सपाटीपासून 900 फूट वगैरे, तरी 900 फूट नाही का होतात, 900 मीटर वगैरे वरती असू. आणि एवढ्या वरती पण पाणी उपलब्ध आहे. अरे आपण 900 मीटर वगैरे तरी उंच असू ना समुद्र सपाटीपासून. तेवढ्या वरती पण गोड पाणी अवेलेबल आहे. काय बोलतो? आकाशात चाललंय. आता पण पन्हाळ्यावरचं ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी बघून परत आता आलो आहे. पण थोडा आता आपण मोबाईल वगैरे चार्जिंगला लावूया, कारण सकाळपासून शूट करून मोबाईलची चार्जिंग पूर्ण ड्रेन झाली. पण ठीक आहे, आता गाडीत असल्यामुळे आपली मोबाईल चार्जिंगला लावू शकतो. तर पुन्हा भेटू आपण आता पुढे
त्या स्टॉपला थांबत होते. आता पण सध्या पन्हाळ्यावरनं आता निघालोय. सगळे 5 जण. आता भेटू पुन्हा. कुठे जायचं दादा आता? कोल्हापुराचं भेटू पुन्हा. कोल्हापुरातून मित्रांनो आता कोल्हापूर सिटीतल्या एका हिडन प्लेसवरती आलो आहे. जे दादा घेऊन आला आहे. राजाराम तलाव म्हणून आहे. काय वाजावं लागलंय काय बाई झाडात ते बघतोय ना. जास्त जवळ जाऊ नको. नाही झाडामध्ये काही असू शकतं तसं तर. आता रात्री आपण लांब लांबला शोभूया. भाई झाड खतरनाक प्लेस, एकदम खतरनाक प्लेस. एकदम शांत आहे, काही नाही आजूबाजूला. लांब लांबपर्यंत सगळं काळो. मित्र येऊन बसतात ना एकदम डीप डिस्कशनसाठी, त्यासाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे. तर मित्रांनो आता आलो आपण कर्नाटकमध्ये आणि ते पण बॉलिंग खेळायला. आता बाबा फक्त बाई काय मचवतोय आम्हाला या पहिला. ठीक आहे एक मिनिट आमचे सेकंड चान्स. दोन हगलंय दोन. अजून एक असं नाही. कसं सांगितलेलं? 2 बोट इथे. हा चांगली काय ना. हा हा शिट 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 शिट. ठीक आहे चल काय नाही. जा भाई 10 झाले तुझे आईच्या गावात. इथे ना दोन्ही एकाच जागेवर. नेम त्याला अर्थ नाही. जास्त रॅपिड झालं. आम्हाला मजा नाही आली. हे ना ट्रॅक खराब आहे ॲक्च्युली. मला बरोबर आहे तो ट्रॅक खराब आहे. तर मित्रांनो आता 2 दिवसाची ट्रिप संपवून आता पुन्हा घरी चाललोय कोल्हापूरवरनं. आता बसची वाट बघतोय. सगळे पुन्हा इथेच तयार आहे. दादा आलेला सोडायला. तिसऱ्या दिवसाला शूट करायला मिळालं नाही कारण थोडा स्टोरेजचा इश्यू झाला. आज ॲक्च्युली 3रा दिवस आहे.
पण ठीक आहे, पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.